रेशन माफियांविरोधात आझाद मैदानात यल्गार। सामान्य जनतेच्या हक्कासाठी उमेश पवारांचे आमरण उपोषण। नवापूर व शहादा तालुक्यातील रेशन व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, धान्याची काळाबाजारात विक्री, ग्राहकांना पावत्या न देणे, कमी धान्य वाटप तसेच गरिबांच्या वाट्याला येणारे निकृष्ट व बुरशीयुक्त अन्नधान्य व गंभीर प्रश्नांविरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार, गोरख अशोक नगराडे आणि अजय देवा चव्हाण यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले। गरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे उमेश पवार हे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थेट मुंबईत धडकले असून रेशन व्यवस्थेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली आहे। स्थानिक स्तरावर वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने हा संघर्ष उभारण्यात आलाय। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपप्रधान सचिवांनी आंदोलकांशी चर्चा करत चौकशीचे लेखी आश्वासन दिले। मात्र दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर नवापुरात पुन्हा आमरण उपोषण छेडले जाईल, तसेच न्यायालयीन लढाई उभारला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। गरिबांच्या ताटातील घास लाटणाऱ्यांविरोधात सुरू झालेला हा लढा आता जनतेच्या न्यायाच्या लढाईत रूपांतरित झालाय। 18/6/2026 रोजी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो होतो। तर वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नव्हती। आम्ही मंत्रालय या ठिकाणी प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांना पत्रव्यवहार केले असता त्यांच्याकडून देखील कुठलाही दखल घेण्यात आला न होता। म्हणून आम्ही व्यथित होऊन या ठिकाणी उपोषणास बसलो होतो, आमरण उपोषणास। पण माननीय प्रधान सचिव यांच्या मार्फत आम्हाला बोलविण्यात आले होते। तर त्या अनुषंगाने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि तात्काळ त्यांनी चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तसेच जर पुढील काळामध्ये आश्वासन खोटे ठरल्यास किंवा कारवाई न झाल्यास आम्ही माननीय न्यायालय यांच्याकडे दाद मागू आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती वैयक्तिक जबाबदारी नोंदवून त्यांच्यावरती कारवाई करण्यास भाग पाडू। तसेच नवापूर या ठिकाणी पुढील काळात आमरण उपोषण देखील करण्यात येईल। धन्यवाद।